कधी कधी ना जगण्याची छोटी होडी वाऱ्याने हलते थोडी. खरं ना तुम्हीच सांगा असे होते ना, छोटीशी गोष्ट उतू जाते ना. कसं की हसताना रुसताना ना तो मूर्त खरंय ना. ओहो मुरांबा मुरांबा आंबट गोड जरा. ए मुरांबा तिखटाच्या सोबतीला बरा. ए मुरांबा हे ताटामध्ये असलेला बरा. मुरांबा चाखायची घाई नको, मुरू दे तर करा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे गुलकन केबल नेटवर्कच्या कार्यक्रमात जाण्याची. मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलं की कोणता सिनेमा आहे बेस्ट हे ठरवण्यासाठी आपल्या मंचावर आले अभिमानी बाणे साहेब, सेनापती मुंबईकर, कमलेंद्र नागपूरकर, कविराज पाठवले, दादा बारामतीकर आणि अरविंद कडवेवालजी. चर्चेतून रागावून दादा निघून जातात. आता पाहूयात पुढे. आपण चर्चा पुढे नेऊया. मला पाठवले सर, तुम्ही बसून घ्या. पाठवले सर. दादा गेले. दादा गे जाने दो जिनको जाना है, जाने दो जिनको जाना है, क्या करेंगे वो थांब कर. जाने दो जिनको जाना है, क्या करेंगे वो थांब कर. तुम्ही आलेलाच आहात तर एक डान्स होऊ द्या फुलवा खामकर. एक मिनिट ते सगळं नंतर आपण बघूया. मला तुम्हाला विचारायचंय पाठवले साहेब, तुमच्या मते बेस्ट सिनेमा कुठला आहे? कुठला आहे सिनेमा बेस्ट हे मी सांगू शकतो, कारण माझी सिनेमाची आहे चांगली टेस्ट. वाह वाह. कुठला सिनेमा आहे बेस्ट हे मी सांगू शकतो, कारण सिनेमाची मला आहे चांगली टेस्ट. करू नका टाइम वेस्ट, करू नका टाइम वेस्ट, कारण मला आहे सिनेमाची चांगली टेस्ट. ते कळले आम्हाला. पुढे बोला ना काहीतरी. सर, कवितेच्या प्रांतात मी नाहीये नौका, कवितेच्या प्रांतात मी नाहीये नौका, आणि माझा आवडता सिनेमा आहे चिवचिवका. चिवचिवका नाही का? चिवचिवका. चिवचिवका. चिवचिवका आता आलेला सिनेमा आहे तो चिवचिवका. एक मिनिट अध्यक्ष महोदय, हे तसं नाही आहे. ते ची व शेवचिवडा असं आहे ते. नाही ते ची व ची सौका असं आहे ते. मला अरविंद कडवेवाल सरांना आता विचारायला आवडेल की सर, तुमच्या मते बेस्ट चित्रपट कुठला आहे? जी मैं वही बताने वाला हूँ जी. माझ्या आवडीचा चित्रपट जी कच्चा लिंबू. एक मिनिट, हे सिनेमा विषयी बोलताय तुम्ही स्वतः विषयी बोलताय? मी सिनेमा विषयीच बोलतोय जी. कच्चा लिंबू या वर्षातला चांगला सिनेमा जी. आणि हो, मला कच्चा लिंबू म्हणू नका जी. लिंबाची ताकद तुम्हाला माहिती नाही. लिंबाची एक फोट जर पोळ्यात नसेल तर लग्न मोडते जी. वा. लिंबाचा एक थेंब
दुधात पडला तर सत्तेच्या दुधाचं विरजन होते जी. लिंबाची ताकद तुम्हाला माहित नाही जी. माझ्यात आहे 100 लिंबाची ताकद. या मग माझ्याकडे भांडे घासायला. 100 लिंबाची ताकदवाले आहेत ना ते. आणि मला एक कळत नाही, मे महिन्यात कसली थंडी वाजते हो तुम्हाला. एक मिनिट सर, तुम्ही प्लीज बसून घ्या. आणि आता ही चर्चा एका वेगळ्या वर्णावर आलेली आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की या चर्चेमध्ये सहभागी होणारे सगळे गेस्ट इथे आलेले आहेत, पण नाही. एक सरप्राईज आहे. अजून एका महत्वाच्या व्यक्तीला मी आता माझ्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया राजेंद्र इंजिनवाले यांचं. पाचकर किती वाजवणार रे? बसा समोर बसा. बसताय का आता? येथे जमलेल्या तमाम मराठी बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, आज मी तुमच्याशी बोलायला इथे आलोय. आम्ही फक्त बोलत नाही, करून दाखवतो. महापौर आमचाच होणार. त्यांना कोणीतरी सांगा, मंत्रालयात महापौर बसत नसतात. मग मंत्रालयात बसणारा महापौर आमचाच. साहेब, मला तुम्हाला विचारायचंय साहेब, फाफेबद्दल तुमचं काय मत आहे? सगळे बाहेर काढले मी. सगळे बाहेर काढले. हे फाफे, अरे आमच्या दुकानदारांच्या समोर, म्हणजे आमचे दुकानदार तिकडे भाडं भरणार, टॅक्स भरणार, आणि त्याच्या समोर हा गाडा लावणार. हे सगळे फाफे बाहेर काढले. कोण? हे फालतू फेरीवाले काढले बाहेर. नाही सर, तसं नाही. फाफे सिनेमा आहे सर. त्याच्यामध्ये अमेयने अभिनय केलाय. अमेय वाघ. वाघवरून सुटलेला आहे. वाघ नसतो अमेय, वाघ नसतो अमेय, वाघ असतो अजेय. वाह 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 वाह. अय, वा वा, तिकीट काढून जा त्यांच्या कार्यक्रमाला म्हणतो. वाघ नसतो अमेय, वाघ असतो अजेय. देवगण खर तर तो वाघ, तो वाघ नसतो, तो शिव असतो. म्हणून आपण म्हणतो त्याला सिंगम, म्हणून आपण म्हणतो त्याला सिंगम. आणि मला मराठी चित्रपट आवडतो रिंगम. सर, रिंगण येते रिंगण. अरे रिंगण आहे का? मग सिंगमचं सिंगण करावं लागेल. सिंगण हा चांगलं. तुम्ही बसून घ्या सर. आता सगळे गेस्ट आलेले आहेत, त्याच्यामुळे मेन चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. मला सरांना विचारायचंय, सर तुमच्या मते बेस्ट सिनेमा कुठला? मला विचारा ना त्यांचा बेस्ट सिनेमा. मी सांगतो ना, 7च्या आत घरात. मला टोमणी मारायची गरज नाही, मला कळतं सगळं. आणि लक्षात घ्या, 7 जरी असला तरी 7ला हिंदीत काय म्हणतात? सत्ता. आणि ती मी मिळवल्याशिवाय राहणार नाही. मग कळेल तुम्हाला.